नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर कालपासून वेबसाईटवरती कॉलेजेस पाहता येत आहेत आणि आपण हा व्हिडिओ टाकल्यानंतर अनेक जणांच्या कमेंट आल्या की आम्हाला मोबाईलमध्ये कॉलेज लिस्ट पाहता येत नाहीये, कॉलेजचा टॅब उपलब्ध झाला नाहीये. सर, तुम्ही जुना व्हिडिओ अपलोड केलेला आहे, अशा प्रकारचे अनेक कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आपण हा नवीन फ्रेश व्हिडिओ आणि कॉलेज लिस्ट पाहण्याचं सोल्युशन तुम्हाला मोबाईलमध्ये कॉलेज लिस्ट पाहता येणार आहे. तर याचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की आपण बनवलेला व्हिडिओ 100% खरा आहे आणि या ठिकाणी देखील वेबसाईटवरती ॲडमिशन प्रोसेस 2025-26 अशी माहिती आहे. पण आम्ही दोन्हीही चेक केलं तर वेबसाईट जी आहे तर मोबाईलमध्ये सर्चची वेबसाईट बीएड कॅपची जर ओपन केली तर त्या ठिकाणी कॉलेज लिस्ट तुम्हाला मोबाईलमध्ये उपलब्ध होत नाहीये. वेबसाईट जर ओपन केली तर डाव्या बाजूला कॉलेज लिस्ट अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहता येईल. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या मोबाईलवरती देखील लिस्ट पाहता येणार आहे. तर यासाठी सर्वप्रथम आम्ही जी लिंक देत आहोत ती तुम्हाला मोबाईलवरती क्लिक करायचं आहे. सदरची लिंक आपली व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप देण्यात आले आहेत. तर या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती हे जे PC वरती दिसतंय किंवा मोबाईलमध्ये जी लिस्ट दिसत नाहीये ती तुम्हाला डायरेक्ट ओपन होणार आहे. त्या ठिकाणी देखील तुम्हाला पाहता येणार आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 आहे अशी संपूर्ण माहिती जसं PC मध्ये आपण चेक करतो तसंच मोबाईलमध्ये तुम्हाला चेक करता येणार आहे. लवकरच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप देण्यात आले आहेत. येथे जाऊन लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बीएडचे कॉलेजेस तुमच्या जवळच्या असणाऱ्या परिसरामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. तर प्रोसेस सेम राहणार आहे. लिंकवरती सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम युनिव्हर्सिटी चेक करायची आहे. पाहू शकता की सर्च कॉलेजेस अशा प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील. याच्यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटी अंतर्गत बीएड करायचं आहे ती तुम्हाला निवडायची आहे. आपण मुंबई युनिव्हर्सिटी घेऊया. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस या टॅबवर क्लिक करून तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहायचे असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस म्हणजेच मान्यताप्राप्त, त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड, तर याच्यामध्ये ऑटोनॉमस या शब्दाचा अर्थ होतो की त्याच ठिकाणी पेपर वगैरे काढून त्याच ठिकाणी चेकिंगची कामं होतात, सेंटर असतं ते. त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड म्हणजेच मान्यताप्राप्त आणि त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज एड कॉलेज डिपार्टमेंट्स, त्यानंतर एडेड म्हणजेच मायनॉरिटी मान्यताप्राप्त असतील, त्यानंतर अनएडेड मायनॉरिटी असतील, त्यानंतर अनएडेड म्हणजेच विना अनुदानित जे कॉलेज असतील ते, त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज अनएडेड कॉलेज डिपार्टमेंट याची संख्या जास्त असते. अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहेत आणि गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी. तर अशा प्रकारचे कॉलेजेस आहेत. सगळेच पाहण्यासाठी ऑल या टॅबवर क्लिक करायचं आणि त्यानंतर सिलेक्ट मीडियम याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी, तर आपण ऑल ठेवा. तुम्हाला जरी स्वतंत्र बघायचं असेल तर तो तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. सिलेक्ट कॉलेज टाईप या टॅबवरती क्लिक केल्यानंतर को एज्युकेशन म्हणजेच एकत्रित म्हणजेच गर्ल्स बॉईजचं शिक्षण असतं ते, त्यानंतर गर्ल्स आणि बॉईज अशा प्रकारचं ऑप्शन आहे. येथे पण ऑल ठेवायचं आणि सिलेक्ट कोर्स आहे. तर या ठिकाणी बीएड असेल किंवा बीएड स्पेशल एज्युकेशन असेल यापैकी तुम्हाला ऑप्शन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ऑल इतर ऑप्शन ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला संपूर्ण कॉलेज कळू शकतात. त्यानंतर सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला खाली रिझल्ट आल्याचा पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये कॉलेज कोड पाहायला मिळेल, कॉलेजचं नाव पाहायला मिळेल, युनिव्हर्सिटी पाहायला मिळेल, त्यानंतर मीडियम, त्यानंतर स्टेटस, कॉलेज टाईप, इनटेक आणि मेथड आहे ती लक्षात घ्या की मेथड इनटेक या ठिकाणी किती जागा त्या कॉलेजेसमध्ये आहेत आणि त्यानंतर मेथड या ठिकाणी कोणकोणत्या मेथड त्या कॉलेजमध्ये आहेत. तर ही संपूर्ण माहिती कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला पाहून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता PC वरती दिसणारी जी कॉलेज लिस्ट आहे ती देखील तुम्हाला मोबाईलवरती पाहता येणार आहे. तर ही महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बीएड कॅपचा फॉर्म भरलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.